संभाजीनगरमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यामुखी वेद वदवल्याचा देखावा साकारण्यात आलाय। पैठणमधील ब्राह्मण महासभेत ज्ञानेश्वर माऊलींनी भावंडांसह दाखल झाले होते। त्यावेळी संन्यासाची मुलं म्हणून त्यांना हिनवण्यात आलं होतं। काशीच्या पंडितांनी माऊलींच्या विद्वत्तेलाच आव्हान दिलं होतं आणि त्यावेळी ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या तोंडी वेद वदविले होते। तो प्रसंग आणि त्यासह ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनावर आधारित इतर प्रसंग हे यादगार गणेश मंडळानं हुबेहूब साकारले। या मंडळातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। गेली 5 दशके छत्रपती संभाजीनगरमध्ये समाजोपयोगी देखावे सादर करणाऱ्या यादगार गणेश मंडळाकडे आपण आलेलो आहोत। आपण पाहतोय समोर एक उत्कृष्ट असा देखावा या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे। गेली अनेक दशके हा मंडळ अशाच पद्धतीने अनेक देखावे सादर करत आले। त्यांचे हे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। काय संकल्पना कशी सुचली तुम्हाला? हा संभाजीनगरचा राजा श्री यादगार गणेश मंडळ सर्व गणेश भक्तांचे स्वागत करीत आहे। आम्ही दरवर्षी हिंदू संस्कृतीला आधारित देखावे सादर करतो। याच्यापूर्वी पण आम्ही संजीवनी बुटी, त्याच्यानंतर कुंभकर्ण, शिवजी की बारात असे देखावे सादर केलेले आहे। यावर्षी आम्ही हा ज्ञानेश्वर माऊलींचे चमत्कार हा देखावा सादर केलेला आहे। त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली रेड्याकडून वेद वदवून घेते। त्याच्यानंतर जेव्हा चांगदेव वाघावर येतात तेव्हा ज्ञानेश्वर माऊली भिंतीवर चालत येते आणि शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवनी समाधी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर विठ्ठलाचं दर्शन, असा हा एकंदरीत देखावा केलेला आहे। पाहिलेत की हे पदाधिकारी आहेत, गेली अनेक दशकांची परंपरा आजही ते जपताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।